बहीण योजनेचे आमच्या खात्यामध्ये 3000 जमा झाल्या आहेत। त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो आणि आनंदी। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी, महिलांना जानेवारीचा हप्ता आजपासून जमा होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली की आजच्या आज 2 वाजेपर्यंत महिलांच्या खात्यामध्ये आम्ही लाडकी बहीण योजनेचा पैसा जमा करणार आहोत। राज्यातील समस्त माझ्या बहिणींना माझा नमस्कार। ताई, तुमच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली आहे। त्याला तुमचा सगळ्यांचा भरभरून प्रतिसादही चांगला मिळतोय, त्याबद्दल मनापासून धन्यवाद। ताई, कुणालाही किती विरोधात बोलू दे, तू काळजी करू नकोस। राज्यातलं महायुती सरकार तुझ्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे। आता कोणाकोणाला ते पैसे जमा होणार आहे, जानेवारीचा हप्ता कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार आहे, संपूर्ण माहिती आपल्या समोर आलेली आहे। ती माहिती तुम्हाला सांगतो, पण सर्वात अगोदर तुम्हाला एक मेसेज येणार आहे की लाडकी बहीण योजनेचं तुम्हाला 2100 प्रमाणे पैसे दिले जाणार आहे। आता कोणाला मेसेज येणार आहे? सर्वांना मेसेज येणार नाही। ज्यांना मेसेज आला त्यांनाच पैसे येणार आहे, नाहीतर पैसे सर्वांना वाटप होणार नाही। यावर सर्वात मोठी अपडेट देण्यात आली, ती म्हणजे आपले उपमुख्यमंत्री एकनाथ दादा शिंदे यांनी मोठी घोषणा केली की सर्व महिलांना लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये आम्ही वाटप करणार। फक्त ही 2 कागदपत्रे चेक करूनच महिलांच्या बँक खात्यात पैसे आम्ही जमा करणार आहोत। आता 2 कागदपत्र चेक करून महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे। आता कोणती ते 2 कागदपत्र आहे, कोणते ते 2 डॉक्युमेंट आहे आणि 2 डॉक्युमेंटची गरज का पडली, तर अशा महिलांना ज्यांच्याकडे 2 डॉक्युमेंट नसतील अशा महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा करू नये, अशा आश्वासन बँकांना देण्यात आलेलं आहे। आश्वासन कोणी दिलं? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथदादा शिंदे यांनी दिलेला आहे। आता सूचना बँकांना देण्यात आली आहे, ही 2 कागदपत्र कोणी जर जमा केलं नाही तर महिलांना पैसे जमा करायचे नाही आणि त्यांना यापुढे हप्ता देण्यात येणार नाही। आता हप्ता कधी वाटप होणार आहे? हप्ता वाटप होणार आहे आजपासून। आजच्याच महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होतील आजपासून, म्हणजे 18 ते 26 जानेवारीपर्यंत, म्हणजे 18 जानेवारीपासून ते 26 जानेवारीपर्यंत तब्बल 2 कोटी महिलांना लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता वाटप केले जाणार आहे। आणि अशा वेळेस आपल्या म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये येणारा मेसेजकडे म्हणजे SMS कडे तुम्ही लक्ष ठेवा, कारण तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार आहे। म्हणून तुम्ही जसंही तुम्हाला मेसेज आला ताबडतोब तुम्ही पैसे काढून घ्या। तुमच्या बँकमध्ये पैसे जर तुम्ही म्हणजे काढले नाही तर सरकार ते जमा करू शकतं। का जमा करू शकतं? कारण लाडकी बहीण योजनेसाठी आता नवीन निकष लागू करण्यात आलेले आहे। ते नवीन निकष म्हणजे आता तुम्हाला 2 निकष कसं लागू करण्यात आलं आहे की भरपूर अशा महिला आहेत ते त्यांनी फॉर्म भरलेला आहे, त्यांना या योजनेचे पैसे दिले नव्हते, पण आता त्यांनी सुद्धा योजनेचे फॉर्म भरले आहेत। म्हणून अशा महिलांकडून आता पैसे वसुली सुरू करण्यात आलेले आहे। ठीक आहे, तब्बल 60 लाख महिला लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेले आहेत आणि या 60 लाख महिलांना इथून पुढे योजनेचा कसलाही लाभ दिला जाणार नाही। एवढेच नाही तर त्यांना यापूर्वी जे हप्ते मिळाले आहेत त्याची देखील वसुली लावलेली आहे। आणि म्हणून जर तुम्हाला जानेवारी हप्त्याचं म्हणजे महिन्याचा 7वा हप्ता जर तुमच्या बँकेमध्ये जमा झाला तर लवकरात लवकर ताबडतोब ते काढून घ्या, कारण जर तुमचं नाव लाडकी बहीण योजनेच्या अपात्र यादीमध्ये आलं तर तुमच्याकडनं सुद्धा वसुली करणं सुरू होऊन जाईल। म्हणून लगे बघा, आज म्हणजे 26 जानेवारीपर्यंत हे पैसे जमा होणार आहे, परंतु या कालावधीमध्ये जर तुमच्या बँक खात्यात पैसे आलेच नाही, तुम्हाला जर जानेवारीचा हप्ता मिळालाच नाही तर कदाचित तुमचं नाव लाडकी बहीण योजनेचा अपात्र यादीमध्ये असू शकतं। ही अपात्र यादी जिल्हा निहास म्हणजे प्रत्यक्ष जिल्ह्यानुसार प्रकाशित केली जाणार आहे, म्हणजे प्रत्येक जिल्ह्याला प्रकाशित केली जाणार आहे। ठीक आहे, त्याचे सगळे अधिकार जिल्हाधिकारी म्हणजे कलेक्टर यांना देण्यात आलेले आहे। आता या यादीमध्ये आपण आपलं नाव आहे की नाही कसं जाणून घ्यायचं ते तुम्हाला सांगतो, पूर्ण डिटेलवर तुम्हाला माहिती सांगतो की तुम्ही या यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही ते कसं तुम्ही चेक करू शकता। 1 मिनिटात तुम्ही चेक करू शकता। ठीक आहे, आज कोणत्या 6 जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता वाटप सुरू झालेला आहे आणि कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे ते सर्व माहिती तुम्हाला पूर्ण डिटेलवर सांगतो। पण तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करून टाका
चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा. तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट माहिती घेऊन येत असतो, म्हणून व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं असतं. निरंतर तुमच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची माहिती घेऊन येत असतो. जी पण सरकारने नवीन अपडेट दिली ती सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो, म्हणून व्हिडिओला लाईक करून तुम्ही आम्हाला प्रोत्साहन करू शकता. ठीक आहे. आज ज्या 6 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता वाटप आहे ते तर मी तुम्हाला सांगणारच आहे, परंतु तुमचं नाव अपात्र यादीत आहे की नाही तुम्ही नक्की चेक करा. तुम्हाला 26 जानेवारीपर्यंत पैसे मिळणार नाही तर तुम्ही या अपात्र यादीमध्ये असू शकता. जर तुम्हाला 26 जानेवारीपर्यंत पैसे आलेले नाही तर तुम्हाला म्हणजे तुमचं नाव या अपात्र यादीमध्ये असू शकतं. ठीक आहे. आता बघा, या अपात्र यादीमध्ये कोणत्या महिलांचं नाव आहे. ठीक आहे. तर तो नंबर एकमेव म्हणजे कोणत्या महिलांचं नाव आहे अपात्र यादीमध्ये, म्हणजे कोणत्या महिलांना या लाडकी बहीणपासून वंचित करण्यात आलंय, तर त्या कोणत्या महिला आहेत. नमो शेतकरी सन्मान योजनाचा ज्यांना भेटतंय, म्हणजे नमो शेतकरी योजना. आता ही योजना शेतकऱ्यांसाठी दरवर्षी 6,000 रुपये केंद्र सरकार देत आहे. म्हणजे केंद्र सरकार 6,000 रुपये शेतकऱ्यांना देत आहे. तर अशा महिलांच्या नावावर देखील शेत जमीन आहे. जर महिलांच्या नावावर शेत जमीन असेल आणि त्याने नमो शेतकरीचा जर त्यांना फायदा होत असेल तर त्या महिलांना या योजनेपासून वगळण्यात आलेलं आहे. म्हणजे त्यांना सरकारी जी स्कीम आहे यापासून त्यांना वगळण्यात आलं आहे. त्यांना आता फक्त एकतर शेतकरी सन्मान योजनेचा भेटेल, नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळतील, नाहीतर लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतील. दुहेरी पैसे दिले जाणार नाहीत. जर तुमच्याही नावावर शेत जमीन असेल तर तुम्ही सुद्धा एक शेतकरी महिला आहात. बघा, आता तुम्ही सुद्धा एक शेतकरी महिला आहात जर तुमच्या नावावर शेत जमीन असेल तर. आणि अशा वेळेस जर तुमच्या बँक खात्यात तुम्हाला नमो शेतकरी सन्मान योजनेचे पैसे यापूर्वी आलेले असतील, नमो शेतकरी सन्मान योजना हप्ता जर तुम्हाला मिळालेला असेल तर तुम्ही आता इथून पुढे लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरणार. कारण या नमो शेतकरी सन्मान योजनेचा तुम्हाला दरवर्षी 6,000 रुपये मिळतात. 4 महिन्याच्या 2 कोटी म्हणजे 2-2 हजार रुपये तुम्हाला तुमच्या खात्यात जमा होतात. समजतंय. आता नमो शेतकरीचं तुम्हाला ऑलरेडी पैसे भेटत आहे तर तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरतात. म्हणून लाडकी बहीण योजनेच्या नियमानुसार तुम्ही एका वेळेस एकच सरकारी योजनेचा लाभ घेऊ शकता. तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेच्या 2100 रुपये ऐवजी कदाचित 1600 रुपये मिळू शकता किंवा तुम्हाला थेट लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात जाऊ शकतो. आणि म्हणून आम्ही सांगितलो की तुम्हाला SMS मिळाला लगेच त्याच वेळेस म्हणजे त्याचबरोबर जसे तुम्हाला मेसेज आला बारकाईने लक्षात ठेवा, तुम्हाला आता 500 रुपये कट करून 1600 रुपये हप्ता तुमच्या खात्यात जमा केला जाईल. का जमा केला जाईल? कारण की जे आता नमो शेतकरी योजनेचे तुम्हाला पैसे मिळतात तर लाडकी बहीणचं बंद होणार आहे. फक्त तुम्हाला आता नमो शेतकरी योजनेचे पैसे दिले जाणार आहे. आणि जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे पैसे नकोय तर तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी दोघांपैकी कुठलीही एक स्कीम तुम्ही रद्द करू शकता. आणि दोघं जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुमचं दोघंही योजना सुद्धा बंद होऊ शकता. म्हणून तुम्ही आताच्या आता तुमची नमो शेतकरी योजना नाही तर लाडकी बहीण योजना दोघांपैकी कुठलीही एक योजना तुम्ही चालू ठेवू शकता. तुम्ही म्हणजे तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा, यापूर्वी शेतीसाठी काही अवजार खरेदी केले असतील आणि त्यासाठी जर तुम्हाला शासनाकडून सबसिडी म्हणजे अनुदान मिळत असेल तरी देखील आता तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी इथून पुढे अपात्र ठरलेला आहात. कलेक्टरकडे म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांकडे जी यादी आलेली आहे त्यामध्ये जवळपास 1,71,000 अशा महिलांचे नावं आहे ज्यांची यापूर्वी आपल्या शेतीसाठी काही ना काही अवजारे सबसिडी खरेदी केलेली आहेत. अवजारामध्ये शेतीसाठी लोखंडी नांगर, शेतीसाठी ट्रॅक्टर अशा गोष्टी समावेश आहेत. म्हणजे सबसिडी वगैरे तुम्ही जर काही घेतली असेल तर त्याचा सुद्धा समावेश या योजनेमध्ये होत आहे. म्हणून तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळतात तर तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत. तर अशा महिलांना इथून पुढे लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत. परंतु यापूर्वी तुम्हाला जुलैपासून ते डिसेंबरपर्यंत जे 6 हप्ते मिळाले आहे या 6 हप्त्याच्या 9,000 रुपये देखील तुमच्याकडून वसुली केली जाऊ शकते. ठीक आहे. आता वसुली का करू जाऊ शकते? तुम्हाला जर महाराष्ट्राच्या कृषी विभागातील शेतीसाठी जी अवजारे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान म्हणून ही योजना सुरू केली होती आणि आता योजनेचा लाभ ज्या महिलांना घेता त्या आता लाडकी बहीण योजनेचा अपात्र
असणार आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही योजनेचा लाभ घेता म्हणून तुम्ही आता लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरणार आहात. ठीक आहे, महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला संजय गांधी पेन्शन मिळत असेल किंवा इंदिरा गांधी पेन्शन मिळत असेल, याचा अर्थ तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचे फॉर्म भरलेला आहे, म्हणून तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. म्हणजे सोपं म्हटलं की अदर सरकारी कुठली योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीणचा लाभ अजिबात दिलेला नाही आहे. म्हणून 60 लाख महिलांमध्ये तुमचं नाव सुद्धा आलेलं आहे. म्हणजे ज्या अपात्र महिला आहेत त्यांच्यामध्ये तुमचं नाव आलेलंच असेल. कदाचित तुमच्या जर या योजनामध्ये फॉर्म भरलेला असेल किंवा तुम्ही काही शेतकरी, म्हणजे तुम्ही जर महिला आहेत आणि तुमच्या नावावर जर शेती आहे, तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ दिला नाही. ठीक आहे, किंवा इंदिरा गांधी निराधार योजनेचा तुम्ही पात्र आहात, अशा वेळेस आता इथून पुढे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे अजिबात मिळणार नाही. कारण संजय गांधी निराधार योजनेचं दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात आणि म्हणून अशा सर्व महिलांना लाडकी बहीण योजनेतून म्हणजे सरकारी योजनेपासून वळगले आहे, त्याची लिस्ट अधिकाऱ्यांना म्हणजे कलेक्टर यांच्याकडे दिलेली आहे. अशा महिलांकडून त्यांना पाठीमागे जे हप्ते मिळाले आहेत ते देखील त्यांच्या वसुली करण्यात येणार आहे. ठीक आहे, म्हणजे आता पाठीमागे जे हप्ता तुम्हाला देण्यात आला आहे ते सुद्धा आता वसुली करण्यात येणार आहे. ठीक आहे, लक्षात घ्या, सरकार वरती लाडकी बहीण योजनेचा म्हणजे हप्ता देण्याचा प्रचंड दबाव आहे. यापूर्वी सरकार 1500 रुपये प्रमाणे हप्ता देत होतं. त्यावेळेस वर्षाला 42,000 कोटी रुपये सरकारला द्यावं लागत होतं. पण आता ही योजना आता वाढून 1500 वरनं आता ही योजना 2100वर आली आहे, म्हणून सरकारचा बोजा आता वाढून गेलेला आहे. आता सरकारला 42,000 कोटी नाही तर सरकारला आता तब्बल 60 लाख कोटी पैसे वाटप करायचे आहेत. म्हणून सरकारचा बोजा वाढला आहे. म्हणून तर तुम्हाला आता महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये सक्तीच्या अशा महिलांकडून पैशाची वसुली सुरू करण्यात आलेली आहे. ही प्रोसेस अतिशय वेगाने सुरू आहे. आता बघा, तुम्हाला मी अपात्राची कारणे सांगतो. ती 3 मुख्य कारणे आहेत. म्हणजे ज्या महिला अपात्र ठरल्या त्याची 3 मुख्य कारणे आहेत. जर तुम्ही या कारणामध्ये बसत असाल तर तुम्हाला आता पैसे मिळणार नाही. आणि सोबतच जर यदा कदाचित तुम्हाला पैसे आलेले तरी देखील तुम्ही पुढील फेब्रुवारी मार्च या महिन्यामध्ये या पैशासुद्धा वसुली 100% लागणार आहे. आता महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला कोणते 2 डॉक्युमेंट, कोणते 2 कागदपत्र वळगण्यात आलेले आहे. ठीक आहे, आवश्यक तुम्हाला सांगतो की कोणते 2 डॉक्युमेंट आहे. तर सर्वात प्रथम तुम्ही ते 2 डॉक्युमेंट आवश्यक करून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, सर्वात प्रथम तुम्हाला ते डॉक्युमेंट सांगतो जेणेकरून तुम्हाला सुद्धा कळेल की हे 2 डॉक्युमेंटपैकी जर तुमचं काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही लगेच दुरुस्ती करा, तुम्हाला देखील जानेवारीचा हप्ता दिला जाणार आहे. ठीक आहे, आता तुम्हाला सर्वात मोठं महत्त्वाचं अपडेट म्हणजे लाडकी बहिणीसाठी तुम्ही आतापर्यंत फॉर्म भरला असेल, पण जर तुम्ही 2 डॉक्युमेंट जमा केले नाही तर तुम्हाला यापुढे एकही हप्ता दिला जाणार नाही. ठीक आहे, आता जर तुम्हाला लाडकी बहीणचा पैसा हप्ता भेटला की नाही ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि तुम्हाला किती पैसे भेटले ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. आणि आता ही योजना 1500 वरून 2100वर आली आहे, तर तुम्हाला आतापर्यंत किती महिन्याचे पैसे भेटले ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून राहता आणि कोणत्या गावात राहता ते सुद्धा तुम्ही लिहू शकता. आणि तुम्हाला आतापर्यंत किती पैसे मिळाले ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. भेटूया पुढच्या मोठ्या माहितीमध्ये.